मीन राशी 1 मे 2026 रोजी येणारी ही पौर्णिमा केवळ एक खगोलीय घटना नाही, तर ती एक अत्यंत सूक्ष्म, भावनिक आणि आध्यात्मिक ऊर्जा घेऊन येणारी विशेष रात्र आहे. चंद्र जेव्हा पूर्णतेला पोहोचतो तेव्हा त्याचा प्रभाव केवळ आकाशापुरता मर्यादित राहत नाही, तर तो थेट आपल्या मन, विचार आणि भावना आणि अंतर्मनावर खोल परिणाम करतो. विशेषतः मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अधिक संवेदनशील, अंतर्मुख आणि आध्यात्मिक उन्नतीचा ठरतो. मीन राशी जलतत्वाची रास असून तिच्यावर गुरु ग्रहाचा प्रभाव आहे. त्यामुळे या राशीतील लोक स्वभावतःच भावनिक, सहानुभूतीशील, कल्पनाशील आणि अंतर्ज्ञानी असतात. या पौर्णिमेच्या काळात या सर्व गुणांना एक नवीन दिशा मिळू शकते आणि तुमच्या आयुष्यात एक शांत पण अत्यंत महत्त्वपूर्ण बदलाची सुरुवात होऊ शकते. या पौर्णिमेच्या ऊर्जेमुळे मीन राशीच्या लोकांना स्वतःच्या आत डोकावण्याची संधी मिळेल. अनेक दिवसांपासून मनात साचलेल्या भावना, अपूर्ण इच्छा आणि न बोललेल्या गोष्टी हळूहळू समोर येऊ शकतात. ही वेळ आहे स्वतःला समजून घेण्याची, स्वतःच्या भावना स्वीकारण्याची आणि मनात असलेला गोंधळ शांत करण्याची. मीन राशीच्या व्यक्ती नेहमी इतरांच्या भावना खूप खोलवर समजतात, पण अनेकदा स्वतःच्या भावना बाजूला ठेवतात. ही पौर्णिमा तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्याची, स्वतःला प्राधान्य देण्याची आणि मानसिक शांती मिळवण्याची संधी देईल. या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप मजबूत होईल. तुम्हाला काही गोष्टी आधीच जाणवू शकतात. काही निर्णय तुम्ही मनातूनच योग्य की अयोग्य हे ओळखू शकता. ही आहे एक प्रकारची ब्रह्मांडीय मार्गदर्शन प्रणाली आहे, जी तुम्हाला योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही जर शांत राहून स्वतःच्या आतल्या आवाजाला ऐकलत तर तुम्हाला योग्य मार्ग सहज समजू शकतो. विशेष म्हणजे या काळात तुमचे स्वप्न, विचार आणि कल्पना अधिक स्पष्ट होऊ शकतात, जे भविष्यात तुमच्यासाठी नवीन संधींचे दरवाजे उघडू शकतात. मीन राशीसाठी हा काळ नातेसंबंधांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे. काही नात्यांमध्ये अधिक गोडवा येऊ शकतो, तर काही नात्यांमध्ये स्पष्टता येऊ शकते. जे लोक खरोखर तुमच्या भावना समजतात ते अधिक जवळ येतील आणि जे फक्त गोंधळ निर्माण करत होते ते हळूहळू दूर जातील. ही प्रक्रिया सुरुवातीला थोडी भावनिक वाटू शकते, पण दीर्घकाळात ती तुमच्यासाठी मानसिक शांतता आणि स्थैर्य घेऊन येईल. या काळात तुमचं मन अधिक मोकळं होईल आणि तुम्ही कोणावर विश्वास ठेवावा, कोणापासून थोडं अंतर ठेवावं हे अधिक स्पष्टपणे समजू शकाल. आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातूनही ही पौर्णिमा सकारात्मक बदलाची शक्यता दाखवते. काही मीन राशीच्या व्यक्तींना नवीन संधी मिळू शकतात. विशेषतः ज्या गोष्टी क्रिएटिव्हिटी, कला, लेखन, अध्यात्म किंवा संवादाशी संबंधित आहेत त्यामध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमची कल्पनाशक्ती ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे आणि या काळात ती अधिक सक्रिय होईल. जर तुम्ही तुमच्या विचारांना योग्य दिशा दिलीत तर तुम्ही तुमच्या कामात किंवा करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकता. मानसिक आणि भावनिक पातळीवर पाहिल्यास हा काळ हिलिंग फेज म्हणता येईल. जुन्या आठवणी, जुन्या वेदना आणि अपूर्ण भावना हळूहळू कमी होऊ लागतील. तुम्हाला आतून एक प्रकारची हलकेपणा आणि शांतता जाणवू लागेल. कधी कधी एकटं राहण्याची इच्छा होऊ शकते आणि ते पूर्णपणे नैसर्गिक आहे, कारण तुमचं मन स्वतःला पुन्हा संतुलित करण्याचा प्रयत्न करत आहे. या काळात ध्यान, प्रार्थना, निसर्गात वेळ घालवणं किंवा शांत संगीत ऐकणं तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही पौर्णिमा तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. मीन राशी आधीच आध्यात्मिकतेकडे झुकलेली असते, पण या काळात तुम्हाला अधिक खोल अनुभव येऊ शकतात. तुम्हाला जीवनाचा अर्थ अधिक स्पष्टपणे समजू शकतो आणि तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. कदाचित तुम्हाला असे संकेत मिळतील जे तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. ते संकेत स्वप्नांच्या माध्यमातून, एखाद्या व्यक्तीच्या शब्दांतून किंवा अचानक घडलेल्या घटनेतून येऊ शकतात. मीन राशीच्या व्यक्तींसाठी पुढचा काळ हा हळूहळू पण अत्यंत अर्थपूर्ण बदल घेऊन येणार आहे. सध्या तुमचं आयुष्य ज्या टप्प्यावर आहे तिथून पुढे जाताना तुम्हाला असं जाणवेल की काही गोष्टी अचानक बदलत आहेत, काही लोक दूर जात आहेत आणि काही नवीन संधी हळूहळू तुमच्याकडे येत आहेत. हा बदल अचानक मोठा नसेल, पण तो सतत आणि स्थिर स्वरूपात तुमचं आयुष्य एका नवीन दिशेला घेऊन जाणारा असेल. हा काळ रिबिल्डिंग फेज म्हणता येईल, जिथे तुम्ही जुन्या अनुभवांवर आधारित नवीन आयुष्य उभं करत आहात. पुढील काही महिन्यात तुमच्या विचारसरणीत मोठा बदल होईल. जे गोष्टी तुम्हाला आधी खूप त्रास देत होत्या त्या आता तुम्ही शांतपणे हाताळायला शिकाल. तुम्हाला हे समजू लागेल की प्रत्येक परिस्थितीला प्रतिक्रिया देणं गरजेचं नाही,
काही गोष्टी फक्त सोडून देणंही महत्त्वाचं असतं. ही मानसिक परिपक्वता तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल. तुम्ही अधिक शांत, स्थिर आणि आत्मविश्वासपूर्ण बनाल. नात्यांच्या बाबतीत पाहिल्यास पुढचा काळ तुम्हाला क्लॅरिटी देणारा आहे. काही नाती अधिक मजबूत होतील कारण त्यात प्रामाणिकपणा असेल, तर काही नाती आपोआप दूर जातील कारण त्यांचा आधार कमजोर असेल. हे सगळं तुमच्यासाठी चांगलंच असेल, कारण त्यामुळे तुमच्या आयुष्यात फक्त तीच लोकं राहतील जी खरंच तुमची काळजी घेतात. या प्रक्रियेत तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखाल आणि कोण तुमच्यासाठी योग्य आहे हे समजून घ्याल. करिअर आणि आर्थिक बाबतीत पुढचा काळ हळूहळू प्रगती घेऊन येईल. काही नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतात, विशेषतः ज्या क्षेत्रात सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि संवाद कौशल्य महत्त्वाचं आहे. तुम्ही जर सातत्य ठेवलं आणि घाई न करता काम केलं तर यश नक्की मिळेल. आर्थिक स्थिती स्थिर होण्याची शक्यता आहे, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं आणि विचारपूर्वक निर्णय घेणं आवश्यक राहील. मानसिक आणि भावनिक पातळीवर पाहिल्यास तुम्ही हळूहळू स्वतःला अधिक हलकं वाटू लागाल. जुने ताण, जुनी आठवणी आणि अनावश्यक विचार कमी होतील. तुम्ही स्वतःकडे अधिक लक्ष द्यायला लागाल आणि स्वतःच्या आनंदाला प्राधान्य द्याल. हा बदल खूप महत्त्वाचा आहे, कारण तो तुम्हाला आतून मजबूत करेल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ खूप सुंदर आहे. तुम्हाला तुमच्या आतल्या आवाजाची जाणीव अधिक स्पष्ट होईल. कधीकधी तुम्हाला योग्य मार्ग आपोआप दिसू लागेल, जणू काही अदृश्य शक्ती तुम्हाला दिशा देत आहेत. ध्यान, शांतता आणि एकांत यामुळे तुमचं मन अधिक स्पष्ट आणि शांत राहील. मीन राशी, आयुष्य नेहमी आपल्याला सरळ मार्ग दाखवत नाही. कधी कधी ते आपल्याला अशा वळणावर नेत असतं जिथे आपण हरवलेले वाटतो, गोंधळलेले वाटतो आणि कधी कधी एकटेही वाटतो. पण या सगळ्यामागे एकच सत्य असतं: आयुष्य आपल्याला तोडण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी येतं. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा संदेश विशेष आहे, कारण तुमचं मन खूप संवेदनशील आहे. तुम्ही भावना खोलवर अनुभवता आणि अनेकदा स्वतःच्या आनंदापेक्षा इतराच्या आनंदाला जास्त महत्त्व देता. पण आता वेळ आली आहे थांबून स्वतःकडे पाहण्याची. तुम्ही ज्या गोष्टी आतापर्यंत सहन केला, ज्या वेदना शांतपणे सोसल्या, ज्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्याने तुम्हाला कमजोर नाही केलं, तर अधिक समजूतदार आणि मजबूत बनवलं आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण हरलो आहोत, पण प्रत्यक्षात आपण स्वतःला अधिक चांगल्या रूपात घडवत असतो. प्रत्येक अनुभव, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक अपयश हे एक शिकवण असते, जे आपल्याला पुढे नेण्यासाठीच येतं. आता हा शेवटचा संदेश तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो: तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही, ते आता नव्याने सुरू होते. जे काही मागे राहिले आहे ते तुमच्या भविष्याचा आधार आहे, आणि जे पुढे येणार आहे ते तुमच्या संयमाचं आणि विश्वासाचं फळ असेल. तुम्ही कितीही वेळा थांबलात, कितीही वेळा पडला असाल, तरी उठण्याची ताकद तुमच्यात अजूनही आहे, आणि तीच तुमची खरी ताकद आहे. तुमच्यासाठी हा संदेश आहे की तुम्ही फक्त संघर्षासाठी जन्मलेले नाही, तर आनंदासाठीही जन्मलेले आहात. तुम्ही फक्त वेदना अनुभवण्यासाठी नाही, तर शांतता आणि समाधान अनुभवण्यासाठी आहात. आणि ही शांतता तुमच्याकडे नक्की येणार आहे. फक्त तुम्ही स्वतःला तयार ठेवा. शेवटी इतकंच: तुमचा प्रवास कदाचित कठीण आहे, पण तो निरर्थक नाही. प्रत्येक पाऊल तुम्हाला तुमच्या खऱ्या आनंदाकडे घेऊन जात आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, हार मानू नका आणि पुढे चालत राहा, कारण चांगले दिवस नक्की येणार आहेत.